सो आम्ही ज्या विषयाला अभ्यासत आहोत तो विषय आहे अर्पणाचं रहस्य। आणि अर्पणाचं रहस्य या संबंधीने अनेक गोष्टी आम्ही आतापर्यंत अभ्यासलेल्या आहे आणि गेल्या 5 दिवसांमध्ये परमेश्वराने अनेक गोष्टी आम्हाला स्पष्ट केलेल्या आहेत। पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळामध्ये आम्ही अर्पण हा शब्द आम्ही पाहतो, अनेक गोष्टी आमच्या डोळ्यासमोर येतात। एक वेदी आमच्या डोळ्यासमोर येते, यज्ञ करण्याचं एक स्थान आमच्या डोळ्यासमोर येतं आणि विविध प्रकारच्या गोष्टी आम्ही ज्या वेळामध्ये पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो, आम्हाला याची स्पष्टता येते की यज्ञ काय आहे। ज्या प्रकारे आम्ही लेवियाच्या पुस्तकामध्ये यज्ञासंबंधीने आम्ही अनेक गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की होमार्पण आहे, अन्नार्पण आहे, शांतार्पण आहेत, पापार्पण आहेत, दोषार्पण आहेत। लेवियाच्या पुस्तकात अध्याय 1 ते अध्याय 5 पर्यंत हे 5 प्रकारचे अर्पण आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात। अर्पण या शब्दाचा अर्थ जर आम्ही पाहिला तर अर्पित करणे किंवा देवाला कृतज्ञतेचे कृत्य करणं किंवा यज्ञ करणं असा त्याचा अर्थ म्हणून प्रियानो मला अर्पणासंबंधी पाहायला मिळतं। आणि ज्या वेळामध्ये अर्पण या संबंधीला ज्या वेळामध्ये या वचनाला किंवा या शब्दाला मी पाहतो, 2 प्रकारच्या गोष्टी या अर्पणासंबंधी आम्हाला पाहायला मिळतील। एक आहे ऑफरिंग आणि एक आहे सॅक्रिफाइस। ऑफरिंग जे अर्पणासंबंधी येतं आणि सॅक्रिफाइस म्हणजे त्याग किंवा बलिदान करणं। ज्या वेळामध्ये आम्ही ऑफरिंग किंवा अर्पण या संबंधामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की याची व्यापक जी व्याख्या आहे ती या स्वरूपाने की परमेश्वरास किंवा याजकास दिलेल्या कोणत्याही देणगीचा संदर्भ या संबंधी दिला जातो। देणगीच्या स्वरूपाने जशी भेट आहे किंवा अन्नार्पण किंवा अन्नधान्य, द्राक्षरस, तेल, धान्य किंवा उत्पादनातील वस्तू या संबंधीची स्पष्टता या ऑफरिंगच्या संबंधीने किंवा अर्पणाच्या संबंधीने येते। ज्या वेळामध्ये आम्ही सॅक्रिफाइस किंवा बलिदान किंवा त्याग या संबंधाने आम्हाला पाहायला की या ज्या गोष्टी आहेत त्या आहेत अग्नीत जाळले जाणारे अर्पण, या संबंधी रक्त सांडलेले बलिदान, प्राणी किंवा रक्तहीन भाजीपाला असू शकतात। त्याच यामध्ये आहेत बैल, मेंढा, बकरा किंवा कबुतरांची बळी या संबंधीने या सॅक्रिफाइस मध्ये किंवा बलिदानामध्ये किंवा त्यागाच्या स्वरूपाने दिल्या जातात। सो या गोष्टी आम्हाला या अर्पणासंबंधी पाहायला मिळतात की ज्या वेळामध्ये आम्ही बलिदान किंवा सॅक्रिफाइस या शब्दाला ज्या वेळामध्ये आम्ही अभ्यासतो, सॅक्रिफाइस किंवा बलिदान करणं किंवा त्याग करणं या संबंधी याचा मूळ जो शब्द आहे तो मूळ शब्द आहे कोरबन। कोरबन हा मूळ शब्द आहे, हिब्रू शब्द आहे आणि या कोरबन या शब्दाचा मूलतः जो शब्द येतो तो आहे कोरव आणि कोरव पासून आलेला हा शब्द कोरबन आहे। आणि कोरबन या शब्दाला आम्हाला पाहायला मिळतं की अनेक वेळेस आपण राईट, परंतु हा कोरबन हा शब्द मूलतः हिब्रू आणि याचा मूळ शब्द आहे कोरव आणि कोरव या शब्दाचा अर्थ आहे की जवळ येणे किंवा जवळ असणे। हालेलुया, जवळ येणे किंवा जवळ असणे। सो कोणाच्या जवळ? परमेश्वराच्या जवळ असणे, परमेश्वराच्या जवळ येणे। आणि कोरव या शब्दाला आणि कोरबन या शब्दाला ज्या वेळामध्ये मी पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला अभ्यासाला मिळतं की वेगवेगळ्या प्रकारचे पवित्र शास्त्रामध्ये जी बलिदान आहे, वेगवेगळ्या प्रकारची सॅक्रिफाइस पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतात की कोरबन या संबंधीने आणि कोरबन की ज्या संबंधीने पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराला लावून दिलेले ज्या आज्ञाविधी आहेत, या आज्ञाविधी आम्हाला शिकवतात, या आज्ञाविधी आम्हाला स्पष्ट करतात मोशेला देव केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अर्पणाला, होमबली, अन्नार्पण, शांतार्पण, पापार्पण, दोषार्पण, की या अर्पणाला प्रत्येक याजकाने करायचंय, प्रत्येक व्यक्तीने परमेश्वराच्या जवळ येण्यासाठी। अर्पणाचा उद्देश काय आहे? परमेश्वराच्या जवळ येणं। हालेलुया। आम्ही पवित्र शास्त्रामध्ये आम्ही जर वाचलं तर आम्हाला पाहायला मिळेल की हे वेगवेगळ्या प्रकारची जी अर्पण आहेत
ही काही अर्पण होती प्रियानो की जे नित्य अर्पण केली जायची. काही अर्पण अशी होती की ते परमेश्वराला वर्षातून एकदा अर्पण केली जायची. काही अर्पण अशी होती की प्रियानो उत्पन्नाचा पहिला भाग म्हणून परमेश्वराला अर्पण केली जायची. पण याचा उद्देश काय आहे की देवाच्या लोकांनी देवाच्या जवळ असावं. हालेलुया. जर अर्पण त्यांनी केलं नाही तर ते परमेश्वरापासून ऑटोमॅटिकली दूर जातील. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराचा उद्देश हा आहे की ज्या ज्या वेळामध्ये अर्पण केली जातात या अर्पणाच्या द्वारे ती लोक परमेश्वराच्या जवळ येतात. कोरबन किंवा कोरव, कोरव या शब्दातून आम्हाला पाहायला मिळतं की देवाच्या जवळ, परमेश्वराच्या जवळ असणे, देवाच्या जवळ राहणे. आणि देवाच्या जवळ राहण्यासाठी, देवाच्या जवळ आणखी जवळ येण्यासाठी प्रियांनो बलिदान किंवा सॅक्रिफाईस किंवा जी ऑफरिंग आहे या संबंधीने प्रियांनो मनुष्य परमेश्वराच्या जवळ येऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराच्या जवळ येण्याचा सोपा साधा मार्ग आहे तो म्हणजे सॅक्रिफाईस किंवा बलिदान किंवा त्याग किंवा ऑफरिंग किंवा अर्पण. हालेलुया. अर्पणाशिवाय प्रियांनो आम्ही परमेश्वराच्या जवळ येऊ शकत नाही. पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं. आता या एक एक गोष्टी आम्ही पवित्र शास्त्रातून पाहणार आहोत की म्हणजे आजच्या वेळामध्ये पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं की आजच्या वेळामध्ये सुद्धा आम्ही अर्पण केली पाहिजेत का. हालेलुया, हालेलुया. जी शांतार्पण आहेत, जी होमार्पण आहे, अन्नार्पण आहे, पापार्पण आहे, दोषार्पण आहे, या संबंधी पवित्र शास्त्र लेव्याच्या पुस्तकामध्ये या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की या प्रकारची अर्पण आज सुद्धा आम्ही करावीत का. वचन आम्ही पाहूया. इफिस्करास पत्र याचा अध्याय 2 वचन 14 ते 16 आम्ही वाचणार आहोत. इफिसियन चॅप्टर 2 वर्स 14 to 16. इफिस्करास पत्र याचा अध्याय 2 वचन 14 ते 16. कारण तो आपली मूर्तिमान शांती आहे, त्याने दोघास एक केले आणि मधली आडभिंती पाडली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीच केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, ह्यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी आणि त्याचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं अर्पण केलं आणि त्या अर्पणाच्या द्वारे जो वैरभाव आहे तो वैरभाव प्रभू येशू ख्रिस्ताने नाहीसा केला. वैरभाव म्हणजे जे वैर होतं ते वैर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं अर्पण करून प्रियांनो मनुष्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये असलेले जे वैरभाव आहे ते वैरभाव त्याने नष्ट केले. हालेलुया. वैरभाव समजतंय, वैरभाव समजतोय का. हालेलुया, हालेलुया. एकमेकांमध्ये असलेला द्वेष, एकमेकांमध्ये असलेला राग, एकमेकांमध्ये असलेली वैर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं अर्पण करून परमेश्वरामध्ये आणि मनुष्यामध्ये असलेलं वैर प्रभू येशू ख्रिस्ताने नष्ट केलं. वचन या ठिकाणामध्ये आम्हाला काय सांगतं की त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र. वैर कशाचं आहे. आज्ञाविधीचं नियमशास्त्र. आता नियमशास्त्र आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाऊ शकत नाही, परंतु नियमशास्त्र आम्हाला पापामध्ये पडू देत नाही, पापामध्ये आम्हाला जाऊ देत नाही. म्हणून नियमशास्त्राकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणजे ज्या स्वरूपाने पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला 10 आज्ञा पाहायला मिळतात, या 10 आज्ञा आम्हाला काय शिकवतात की आम्ही प्रभूच्या मार्गाने आम्ही चालावं, आम्ही पापापासून दूर राहावं, आम्ही आईबापाचा सन्मान करावा, परमेश्वराला प्रथम स्थान आमच्या जीवनामध्ये द्यावं आणि आमच्या जीवनामध्ये पवित्रतेमध्ये आम्ही चालत प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गाने आम्ही चालावं. हालेलुया. खून करू नये हे आम्हाला सांगतं, चोरी करू नये हे परमेश्वराचं वचन नियमशास्त्र आम्हाला शिकवतो. आणि प्रियानो ज्या वेळामध्ये परमेश्वराच्या वचनातून नियमशास्त्रातून या गोष्टी आम्हाला शिकवल्या जातात तर प्रियानो त्याचद्वारे प्रियानो आम्ही पापापासून दूर राहतो, आम्ही प्रभूच्या स्थिरतेमध्ये वचनामध्ये त्याच्या विश्वासामध्ये आम्ही टिकू शकतो. परंतु नियमशास्त्र आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जात नाही, परंतु आम्हाला ते बॅरिकेडचे समान प्रियानो ते काम करतं की आम्हाला डावी आणि उजवीकडे वळू देत नाही. हालेलुया, हालेलुया. सो प्रियानो ज्या स्वरूपाने प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःचं बलिदान करत प्रियानो हे वैरभाव की मनुष्य सातत्याने जे नियम दिलेले आहेत, नियमशास्त्र दिलेले आहे, हे नियमशास्त्र तो मोडत होता आणि मोडल्या कारणाने परमेश्वराला त्याचा क्रोध नक्कीच येत असेल ना. हालेलुया.
कारण प्रत्येक एक आज्ञा मोडली म्हणजे सर्व आज्ञा मोडल्या, एक नियम मोडला म्हणजे सर्व नियम मोडले. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? आपल्या देहाने वैर त्याने नाहीसं केलं. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, यासाठी की स्वतःच्या ठाई दोघाचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी. त्याने मनुष्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये प्रियानो त्याने शांती प्रस्थापित केली, स्वतःचं अर्पण करून, स्वतःचं बलिदान करून. हालेलुया. स्वतःला सॅक्रिफाईस करून. आणखी एक वचन आम्ही वाचूया. यशया याचा अध्याय 53 वचन 10 ते 12 काय सांगता आम्ही वाचूया. आयझाया चॅप्टर 53 वर्स 10 to 12. यशया 53 10 ते 12. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरवील. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. ह्यामुळे मी त्याला थोराबरोबर विभाग देईल. तो बलवानाबरोबर लूट वाटून घेईल. कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराधात गणू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व आपल्या अपराधांसाठी मध्यस्थी केली. हालेलुया. वचन या ठिकाणामध्ये शेवटच्या वचनात आम्ही पाहतो की त्याने आपल्याला बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसाठी मध्यस्थी त्याने केली. हालेलुया. हालेलुया. जो वैरभाव होता तो वैरभाव नष्ट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला बलिदान द्यावं लागलं. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःचं अर्पण करावं लागलं. वैरभाव नष्ट दूर करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतः सॅक्रिफाईस व्हावं लागलं. त्याने स्वतःचं देह, स्वतःचं रक्त त्याने त्या वधस्तंभावरती अर्पिलं आणि त्याद्वारे जे आज्ञाविधीचे जे वैरभाव होतं प्रियानो, त्या सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने नष्ट केल्या, दूर केल्या. वैर त्याने नष्ट केलं. आता आम्ही प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताच्या सॅक्रिफाईसद्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे आता आम्ही प्रत्येक जण प्रभू परमेश्वराच्या कोरव आहोत. त्याच्या आम्ही कोरबन आहोत. हालेलुया. त्याच्या जवळ आम्ही आहोत. त्याच्या जवळ असण्यासाठी एक बलिदान करण्यात आलं आणि ते बलिदान आहे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. हालेलुया. मग आता आम्हाला बलिदान करण्याची गरज आहे का? आता आम्हाला अर्पण करण्याची गरज आहे का? परमेश्वराचं वचन हे दुधारी तलवार म्हणलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. ते एकाच बाजूने चालत नाही तर दोन्ही बाजूने चालणार आहे. हालेलुया. सो परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की त्याने आपलं स्वतःचं बलिदान, स्वतःचं अर्पण त्या वधस्तंभावरती दिलं. आता विश्वासणाऱ्यांनी काय करायला पाहिजे? त्याने तर परमेश्वरामध्ये आणि मनुष्यामध्ये असलेलं जे वैरभाव आहे ते नष्ट केलं. परंतु आता परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या विश्वासणाऱ्यांकडनं तो अपेक्षा काय करतो? आम्ही प्रत्येक जण येशूवरती विश्वास करतो. वेगवेगळ्या प्रकारची अर्पण आम्ही पवित्र शास्त्रातून पाहिली, अभ्यासली की या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्यात की वेगवेगळ्या प्रकारची अर्पण कशासाठी आहे. ही अर्पण आहे की परमेश्वराच्या जवळ असण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. आणि अर्पण जर केली नाही तर तो व्यक्ती ऑटोमॅटिकली दूर चालला जातो. हालेलुया. की त्यांनी देवाजवळ असावा. हालेलुया. देवाजवळ असण्याचं एक महत्वपूर्ण हे कारण आहे की इस्रायल लोकांना परमेश्वराने नियम दिले की या नियमाला तुम्ही पालन कराल आणि तुम्ही माझ्या जवळ असाल, तुम्ही माझ्या जवळ राहाल. हालेलुया. सो आता मी पाहूया की आजच्या वेळामध्ये विश्वासणाऱ्यांकडनं जी यज्ञ किंवा जी बलिदान, जी सॅक्रिफाईस आहे, जी अर्पण ऑफरिंग्स आहे, या संबंधीने आध्यात्मिक यज्ञासंबंधी प्रभू आमच्याकडनं काय अपेक्षा करतो. हालेलुया. पहिले पेत्र 2 आणि वचन 5 काय सांगता मी पाहूया. फर्स्ट पीटर चॅप्टर 2 वर्स 5. पहिले पेत्र अध्याय 2 वचन 5. तुम्ही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात.
ह्यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. हालेलुया. आपण काय व्हावे? पवित्र याजकगण. परंतु काय म्हणत आहे? अगोदर येशूच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी. हालेलुया. म्हणजे आध्यात्मिक यज्ञ अर्पिणारे जे याजकगण आहे, हे याजकगण जर आम्ही पवित्र शास्त्रातील जुन्या करारामध्ये जर आम्ही गेलो तर हे याजकगण काय करत होते? अर्पणे कधी करत होते? रोज. हालेलुया. ही यज्ञ कधी केल्या जायचे? रोज. वचन सांगतं की सकाळ आणि संध्याकाळ. हालेलुया. हालेलुया. सकाळ संध्याकाळ का बरं अर्पण केली जायची? हालेलुया. सकाळ संध्याकाळ अर्पण किंवा यज्ञ का केली जायची? यस. हा. ओके ओके गुड. जरा जोरदार टाळ्या होत अश्विनीसाठी. मला वाटतं या गोष्टी आम्ही लेवियाच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना या गोष्टी आम्ही शिकलो होतो की आम्ही रात्रभर अंधकाराच्या सत्तेमध्ये आम्ही होतो, अंधकाराच्या गुलामगिरीमध्ये आम्ही होतो. त्यातून परमेश्वराने आम्हाला बाहेर काढलं म्हणून देवाला अर्पण केलं जायचं. त्यानंतर संध्याकाळचं अर्पण की परमेश्वर आता आम्ही अंधकारामध्ये जाणार आहोत, त्या अगोदर परमेश्वर तो आमचं रक्षण कर आणि संपूर्ण रात्रभर तो आम्हाला सांभाळ. हालेलुया. सो या प्रकारची अर्पण ही परमेश्वराला अर्पिल्या जायची सकाळ आणि संध्याकाळ. आणि त्याच कारणाने मला पाहायला मिळतं की परमेश्वर सर्व इस्रायलाचं रक्षण, परमेश्वर सर्व यहुद्यांचं रक्षण या यज्ञाच्या स्वरूपाने करायचा. हालेलुया. ही यज्ञ यासाठी की त्यांनी परमेश्वराच्या जवळ असावं, परमेश्वराला या गोष्टीचं स्मरण, परमेश्वराला या गोष्टीची आठवण, आणि आम्ही परमेश्वरा तुझ्या जवळ आहोत या गोष्टीची आठवण इस्रायल लोकांना असावी, यासाठी प्रियांनो ही अर्पण केली जायची. हालेलुया. आता नवीन करारामध्ये ज्या वेळामध्ये मी ही वचन वाचतो, वचन मला सांगतं की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. याजकगण ज्या वेळामध्ये आम्ही आत्मिकरित्या आम्ही बनतो, त्या वेळामध्ये आमचं अर्पण सुद्धा हे महिन्यातून, आठवड्यातून, वर्षातून एकदा द्यायचं नाहीये. हालेलुया. सकाळ संध्याकाळ आमचं अर्पण, यज्ञाचं अर्पण हे त्या परमेश्वराला देणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे की तुम्ही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात. आम्ही प्रत्येक जण जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिरामध्ये आम्ही रचल्या जात आहोत. हालेलुया. आणि एक वेळ अशी येणार आहे की ज्या वेळामध्ये हे आध्यात्मिक मंदिर पूर्णपणे तयार होईल आणि त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या मंदिरामध्ये वस्ती करेल. हालेलुया. हालेलुया. कारण वचन आम्हाला सांगतं की प्रत्येक गुडघा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये टेकल्या जाईल, प्रत्येक जिभा येशू प्रभू आहे आपल्या मुखाने कबूल करेल. हालेलुया. ज्या वेळामध्ये ती वधू पूर्णपणे तयार होईल त्या वेळामध्ये तो वर येईल आपल्या वधूला घेऊन जाण्यासाठी. हालेलुया. सो म्हणून प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण याजकगण या नात्याने आम्ही तयार होत असताना प्रियांनो, आमचं यज्ञ अर्पण करण्याची जी विधी आहे ती याजकाचं हे काम आहे. प्रत्येक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने याजक आहे आणि हा आत्मिक यज्ञ प्रत्येकाने सकाळ संध्याकाळ त्या परमेश्वराला अर्पण करणं गरजेचं आहे. सो आम्ही पाहूया की आता आम्ही आध्यात्मिक यज्ञ कोणते त्याला अर्पण केली पाहिजे. हालेलुया. यज्ञ आम्हाला अर्पण करायची आहे. आता ही आध्यात्मिक यज्ञ आम्हाला कोणती कोणती अर्पण करायची या गोष्टी आम्हाला समजणं गरजेचे आहे. आम्ही यज्ञासंबंधी आम्ही पाहिलं, अर्पणासंबंधी आम्ही पाहिलं. आता प्रभू येशू ख्रिस्ताने बलिदान केलं. आता आमचा प्रत्येकांचा मेल मिलाप झालेला आहे. आता आम्ही एक झालेलो आहोत. आता आमच्यामध्ये वैर नाहीये. परमेश्वरामध्ये आणि आमच्यामध्ये वैर आहे का? नाहीये. आता आम्ही दूरचे होतो, आता आम्ही जवळचे आहोत. आम्ही परमेश्वराच्या जवळचे असताना आता याचा अर्थ हा नाहीये की आम्ही यज्ञ अर्पण करू नये. आम्हाला आध्यात्मिक यज्ञ अर्पण करायचं. जर या गोष्टीची गरज नव्हती तर नवीन करारामध्ये या गोष्टी स्पष्ट केल्या नसत्या. हालेलुया. वैरभाव नष्ट करण्यात आला. आता आध्यात्मिक यज्ञ आम्हाला करायची.
आता ही आध्यात्मिक यज्ञ प्रत्येक विश्वासणाऱ्यांची जबाबदारी आहे की तो आध्यात्मिक यज्ञ त्याने याजक गण या स्वरूपाने प्रियानो त्याने रोज त्याने अर्पण करणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण यज्ञाच्या द्वारेच किंवा अर्पणाच्या द्वारेच किंवा सॅक्रिफाईसच्या द्वारेच प्रियानो मनुष्य व्यक्ती विश्वासणारा परमेश्वराच्या जवळ राहू शकतो, असू शकतो. हालेलुया. त्याशिवाय तो येऊ शकत नाही. स्वामी पाहूया की आमचे आध्यात्मिक यज्ञ कोणते कोणते असली पाहिजे. पहिला यज्ञ आध्यात्मिक यज्ञ वाचूयात. मार्क शुभवर्तमान याचा अध्याय 8 आणि वचन 34 मध्ये. मार्क चॅप्टर 8 वर्स 34. मार्क 8:34. मग त्याने आपल्या शिष्याबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, जर कोणी माझा अनुयायी हो पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे. हालेलुया. सो पहिला यज्ञ आमचा असला पाहिजे तो म्हणजे आत्मत्याग, अंतःकरणाचा स्वतःचा त्याग. हालेलुया. हालेलुया. हा यज्ञ केल्या वाचून कोणीही प्रियानो प्रभूचा अनुयायी होऊ शकत नाही. विचार आपले स्वतःचे, निर्णय आपले स्वतःचे आणि प्रभूच्या मागे चालण्याची इच्छा प्रियानो फार खडतर प्रवास होईल. तो व्यक्ती आपला आत्मिक प्रवास पूर्ण करू शकतच नाही. तो मध्येच दम तोडून देईल, आत्मिकरित्या सोडून देईल. तो प्रभूच्या मागे चालणं तो टाकून देईल, कारण त्याने आत्मत्याग केलेला नाहीये. आम्ही पाहतो काही जण असे असतात की जे आपल्या जीवनामध्ये प्रभूवरती विश्वास करतात, प्रभूचे अनुयायी ते बनतात, परंतु समस्या आल्या, अडचणी आल्या, काही क्लेश उद्भवले तर ते व्यक्ती काय होतात, मागे फिरून जातात. कारण काय? हे कारण आहे की त्यांनी आत्मत्याग केलेला नाहीये. हालेलुया. हालेलुया. परत एकदा ते वचन आम्ही वाचतो. वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हणले. त्यांनी शिष्यांनाही बोलवलं, त्यांनी लोकांनाही बोलवलं आणि त्या सर्वांना त्याने काय म्हणलं, जर कोणी माझा अनुयायी हो पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरावे. हालेलुया. त्याने परत एकदा शिष्यांना या गोष्टीची आठवण करून दिली. एक उदाहरण मी तुम्हाला यातून नक्की सांगेल. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य किती होते? 12. ज्या 12 शिष्यांना 3.5 वर्ष संगती मिळाली प्रभू येशू ख्रिस्ताची, 12 शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण दिली ती सर्व शिकवण प्रियानो 12 शिष्यांना मिळाली. जे जेवण प्रभू येशू ख्रिस्ताने केलं ते जेवण प्रियानो या 12 शिष्यांनी केलं. ज्या ज्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेला त्या त्या ठिकाणामध्ये प्रियानो या 12 शिष्यांना जायला मिळालं. मोठमोठ्या अशा उलगड्याच्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने, रहस्याच्या गोष्टी या 12 शिष्यांना शिकवल्या. परंतु एक असा शिष्य होता की ज्याने या सगळ्या गोष्टी त्याला मिळालेल्या असताना प्रियानो तरी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये बदल घडला नाही. तो म्हणजे यहूदा इस्कारियोत. का? कारण त्याने आपल्या जीवनामध्ये आत्मत्याग केलेला नव्हता. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती की हे 11 जणांनी आत्मत्याग केलेला आहे, परंतु या एकट्याने आत्मत्याग केलेला नाही. परत एकदा प्रभू येशू त्याला संधी देत आहे. हालेलुया. पहिली संधी ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांची निवड केली त्यावेळेस. दुसरी संधी या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त परत एकदा म्हणत आहे आत्मत्याग करावा. तिसरी संधी की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शेवटलं भोजन करत आहे त्या वेळामध्ये. हालेलुया. हालेलुया. कारण परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे की मला पकडून देणारा या ठिकाणामध्ये बसलेला आहे. सो कदाचित त्या व्यक्तीला स्वतःला या गोष्टीची जाणीव व्हावी की मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात वागत आहे आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताला पकडून देणार आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने आत्मत्याग करण्यासाठी 3 संधी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दिल्या, परंतु या गोष्टीची जाणीव त्याला झाली नाही. हालेलुया.
सो जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आत्मत्याग करत नाही, तो व्यक्ती किती संगतीमध्ये राहिला, किती सौभाग्यतेमध्ये राहिला, किती त्याने चांगली स्तुती आराधना केली, किती जरी त्याने देवाचं वचन वाचलं, किती जरी त्याने उपवास केले, किती जरी त्याने प्रार्थना केली, किती जरी वचन त्याला माहिती असले, परंतु जर त्याने आत्मत्याग केला नाही तर तो व्यक्ती यहूदा इस्कारियोत सारखाच आहे. हालेलुया. सो वचन स्पष्ट या गोष्टी करत आहे. मला ही गोष्ट अगोदर स्पष्ट झाली नाही, परंतु ज्या वेळामध्ये हे वचन मी वाचलं आणि यहूदा इस्कारियोत बद्दल मी जवळपास 4-5 दिवस अगोदर वाचलं, त्या वेळामध्ये ही गोष्ट मला आता हे कनेक्शन मला स्पष्ट झालंय की प्रभूने त्याला 3 वेळेस या गोष्टीची संधी दिली. सो प्रभूची इच्छा नाहीये की कोणाचा नाश व्हावा. त्याने 3 वेळेस यहूदा इस्कारियोतला संधी दिली. तोच प्रभू आम्हाला परत परत संधी देतो, परत संधी देतो की आम्ही आत्मत्याग करावा. आत्मत्याग केल्या वाचून कोणीही त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुयायी होऊ शकत नाही. तो व्यक्ती आपला वधस्तंभ उचलू शकत नाही. तो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुसरण करू शकत नाही. आम्हाला पाहायला मिळतं की नंतरहून त्या 11 शिष्यांनी जाऊन पियानो जगाची उलथापालत केली. मत्तई हा 12वा शिष्य झाला, परंतु प्रियानो पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्यांनी जाऊन सर्व राष्ट्रांची, सर्व जगाची त्यांनी उलथापालत केली. ती सामर्थ्य, ती कृपा, तो अभिषेक यहूदा इस्कारियोतला सुद्धा मिळाला असता, परंतु त्याने आत्मत्याग केला नाही. आत्मत्याग फार महत्वाचा आहे. हा यज्ञ प्रत्येक विश्वासणाऱ्याने आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे, तरच तो आपला वधस्तंभ उचलू शकतो. तो व्यक्ती म्हणणार नाही की मी येशूचा अनुकरण मी करायला लागलो, मला नातेवाईक किती त्रास देतात, माझे घरचे मला त्रास देतात, तो कदापि या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. हालेलुया. समस्या येतील, लोक बोलतील, नातेवाईक नाव ठेवतील, अनेक प्रकारच्या गोष्टीला मला सामोरं जावं लागेल, परंतु त्या व्यक्तीला माहिती की मी आत्मत्याग केलेला आहे, माझं समर्पण पूर्णपणे त्या प्रभूला मी केलेलं आहे. हालेलुया. जर आम्ही पौलाच्या जीवनाला जर पाहिलं तर पौलाच्या जीवनात जो ख्रिस्त विरोधी होता प्रियांनो, तो ख्रिस्त विरोधी असताना अनेक ख्रिस्त विरोधी कारवाया त्याने केल्या. परंतु ज्या वेळामध्ये प्रभूने आपल्या आत्म्याच्या द्वारे त्याच्याबरोबर भेट घेतली प्रियांनो, त्या वेळामध्ये पौलाने सर्वस्वी आत्मत्याग केला. त्याने विचार केला नाही की ज्या लोकांबरोबर मी बसत होतो, ज्या लोकांबरोबर बसून मी मसलत करत होतो की आता ख्रिस्ती लोकांचा छळ कसा करायचा, त्यांना ठार कसं मारायचं, या सगळ्या गोष्टीचा विचार त्याने केला नाही, कारण तो पूर्णपणे आत्मत्याग त्याने केला. आणि आत्मत्याग केल्यानंतर तो ख्रिस्ताचा अनुयायी बनला. हालेलुया. सो ज्या वेळामध्ये आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी बनण्याची आमची इच्छा आहे, पहिली कंडिशन आम्हाला आत्मत्याग करावा लागेल. वचन आम्ही वाचूया याकूब 4 आणि 7, जेम्स चॅप्टर 4 वर्स 7. त्याचं पहिलंच वाक्य फार सुंदर आहे, देवाच्या अधीन व्हा. हालेलुया. हालेलुया. वाचा. म्हणून देवाच्या अधीन व्हा. ओके. पुढचं वचन आम्ही वाचणार नाही, कारण या वचनाच्या वरतीच प्रियांनो आत्मत्याग आमच्या जीवनामध्ये आम्ही प्राप्त करू शकतो. अधीनता, सरेंडर. आणि जो व्यक्ती प्रभूच्या अधीन होतो त्याच्यावरती सर्वस्व अधिकार प्रभूचा बनतो. हालेलुया. त्याचा निर्णय स्वतःचा राहत नाही, त्याचे विचार स्वतःचे राहत नाही, त्याचं वागणं, त्याची वर्तणूक स्वतःची राहत नाही, तर सर्वस्वी प्रभूच्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये प्रियांनो ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट व्हायला लागतात. त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याचं आचरण, त्याची कृती ही सर्वस्वी ख्रिस्ताची असते. कारण त्याने काय केलंय, तो देवाच्या अधीन झाला, त्याने आत्मत्याग केला आणि आत्मत्याग केल्याने प्रियांनो तो सर्वस्वी ख्रिस्ताचा तो बनला. हालेलुया. 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 सो या गोष्टी आमच्या जीवनामध्ये पहिला यज्ञ, आत्मत्यागाचा यज्ञ आम्ही आमच्या जीवनामध्ये करावा. दुसरी गोष्ट आत्मिकरित्या आम्हाला करण्याची आवश्यकता आहे. रोमकरासपत्र अध्याय 12 आणि वचन 1 आणि 2. रोमन चॅप्टर 12 वर्स 1 and 2. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी.
ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. दुसरी गोष्ट, आम्हाला जो यज्ञ करायचा आहे तो यज्ञ आहे आपलं शरीर हे जिवंत असतानाच देवाला यज्ञ म्हणून समर्पण करायचं. हालेलुया. पहिली गोष्ट काय आहे? कुठला यज्ञ आम्हाला करायचं, कुठलं अर्पण करायचंय? आत्मिक आत्मत्याग. दुसरं अर्पण आहे शरीराचं यज्ञ किंवा शरीराचं अर्पण परमेश्वराला, प्रभूला. जर आम्ही 12 शिष्यांकडे पाहिलं तर 12 शिष्यांना मरणाची भीती का वाटली नाही? त्यांना मरणाची भीती का वाटली नाही? ते कधीच घाबरले नाही. त्यांनी आपलं जिवंत शरीर हे देवाला यज्ञ म्हणून त्यांनी अर्पण केलेलं होतं. स्टेफेन बद्दल ज्या वेळामध्ये आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो, प्रियांनो, प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्या समयामध्ये प्रियांनो त्याने सुवार्ता प्रसार केला, त्याने लोकांना सुवार्ता सांगितली, त्यांना पश्चातापी होण्यासंबंधी प्रियांनो त्याने सांगितलं, आणि त्या वेळामध्ये प्रियांनो त्याला पकडण्यात आलं, त्याला धोंडमार करण्यात आली, आणि धोंडमार करत असताना त्याला स्वर्गामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याने पाहिला. त्याने स्वर्ग पाहिला, आणि स्वर्ग उघडलेला त्याने पाहिलेला असताना प्रियांनो ही गोष्ट मला लक्षात येते की स्टेफेनने आपलं जीवन, आपलं शरीर जिवंत यज्ञ म्हणून त्याने अगोदरच समर्पित केलं होतं. म्हणून प्रियांनो हे लोक कदापिही मरणाला घाबरत नव्हते. म्हणूनच त्यांनी जगाची उलथापालथ त्यांनी केली. हालेलुया, हालेलुया. आज आम्ही किती जणांना घाबरतो? बऱ्याच जणांना आम्ही घाबरतो. देवाचं वचन सांगतं जीवन आणि मरण हे परमेश्वराच्या हाती आहे. बाकीच्यांना विश्वास नाही का या गोष्टीवरती? जरा जोरदार टाळ्या वाजवत प्रभूसाठी. जीवन देणारा प्रभू आहे आणि मरण सुद्धा त्याच्याच हाती आहे. त्याने ठरवलं तर मरण आम्हाला वाटतं की आता यावं, पण प्रभूने जर ठरवलेलं आहे की कधी आम्हाला मरण द्यायचं, त्याच वेळेस मरण तो देणार आहे. हालेलुया. कितीही वेळेस प्रियांनो एखाद्या व्यक्तीने मरणाचा प्रयत्न केला तर तो व्यक्ती मरू शकत नाही जोपर्यंत प्रभूने तो वेळ निश्चित केलेला आहे तोपर्यंत. सो आम्ही आमच्या जीवनामध्ये जर आत्मत्याग करतो, आम्ही आमच्या जीवनामध्ये आमचं जिवंत शरीर देवाला यज्ञ म्हणून आम्ही समर्पित करतो, प्रियांनो या शरीराचा सर्व स्वी अधिकार त्या प्रभूला बनतो. हालेलुया. शरीराचा देवाला यज्ञ म्हणून ज्या वेळामध्ये आम्ही समर्पण करतो, आमचं शरीर देवाचं मंदिर असं म्हणलेलं आहे. राईट. शरीर देवाचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये तो परमेश्वर आत्म्याच्या द्वारे तो वास करतो. आणि म्हणून प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही या शरीरावरती कुठल्या प्रकारचा टॅटू, कुठल्या प्रकारचं गोष्ट आम्ही करू शकत नाही, करायला नाही पाहिजे. हालेलुया. शरीर देवाचं मंदिर आहे. या अगोदर कदाचित तुम्ही केलं असेल, माहिती नसेल, इट्स ओके, परंतु ती गोष्ट काढून टाकण्याचा प्रयत्न तुम्ही करा, होऊ शकता. हालेलुया. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं आमचं शरीर देवाचं मंदिर असताना या मंदिराची आम्ही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण वचन सुद्धा ही गोष्ट स्पष्ट करतं की या मंदिराचा जो कोणी नाश करेल त्याचा मी नाश करेल, मी त्याचा झाडा घेईल. हालेलुया. फक्त गोंदवण्याबद्दल नाही मी सांगत, टॅटू बद्दल नाही सांगत. आत्मिकरित्या प्रियांनो आम्ही या शरीराचा वापर देवाच्या गौरवासाठीच व्हायला पाहिजे. आम्ही याची विशेषतः काळजी घेणं फार गरजेची आहे. पापापासून अलिप्त राहणं, वाईटापासून अलिप्त राहणं, दूर राहणं फार गरजेचं आहे. या गोष्टी प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आमचं शरीर देवाला जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून आम्हाला आत्मिकरित्या आम्हाला ते समर्पण करणं गरजेचं आहे. कारण वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पुढे पाहायला मिळतं देवाची उत्तम व ग्रहणीय परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. युग काय करतं शरीराबद्दल ते आम्हाला करायचं नाही. हालेलुया. आताच्या युगामध्ये आम्हाला पाहायला मिळतं फार मोठे मोठे टॅटू काढले जातात ना शरीरावरती, एक फॅशन बनली ते.
परंतु प्रभूचं वचन काय सांगतं? आमचं शरीर देवाला जिवंत कधी समर्पित करायचंय? जिवंत असताना. राईट. परंतु मेल्यानंतर त्या शरीराचं अर्पण करून काही उपयोग नाहीये. ती माती आहे, पूर्ववत मातीच मिळणार आहे. परंतु जिवंत असतानाच खरी कसरत आहे, मेल्यानंतर कसरत नाहीये. हालेलुया. कसरत केव्हा आहे? टफ केव्हा जाईल, अडचण केव्हा येईल, समस्या केव्हा येईल? ज्या वेळामध्ये जिवंत आहोत त्या वेळामध्ये. आणि तीच वेळ आहे देवाला खरं अर्पण करण्याची वेळ. आत्मिकरित्या आपलं शरीर देवाला अर्पण करण्याची वेळ. हालेलुया. मेल्यानंतर नाहीये. दुसरी गोष्ट, आणखी एक वचन आम्ही त्यामध्ये वाचूया. फिलिप्पी 1:19. फिलिप्पी चॅप्टर 1 वर्स 19. फिलिप्पी 1:19. कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरणाने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल, ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल, हे मला ठाऊक आहे. हालेलुया. पौलाने फिलिप्पेकरास या पत्रातून जी गोष्ट नमूद केलेली आहे की माझं जे शरीर आहे ते नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल. तो धैर्याने जगतोय. हालेलुया. सो पेशन्स, धैर्य विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये फार गरजेचं आहे. हालेलुया. शरीरासंबंधी आहे, आत्मिक संबंधी आहे, वैचारिक संबंधी आहे. या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये धैर्याच्या गोष्टी असणं गरजेचं आहे. ज्या वेळामध्ये आम्ही आमचं आत्मिकरित्याचं समर्पण, आत्मिकरित्याचं त्याग, आत्मिकरित्याचं अर्पण प्रभूला केलेलं असतं, पण त्याच वेळेस आम्ही शारीरिकरित्या अर्पण त्या जिवंत देवाला आमचं जिवंत शरीर आम्ही त्याला अर्पण करू शकतो. हे दुसरं अर्पण आहे. तिसरं अर्पण आम्ही पाहूया. इब्री लोकासपत्र अध्याय 13 वचन 15 आणि 16. हिब्रू चॅप्टर 13 वर्स 15 and 16. इब्री लोकासपत्र याचा अध्याय 13 आणि वचन 15-16. म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका, कारण अशी यज्ञांनी देव संतुष्ट होतो. हालेलुया. वचन काय सांगत आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये स्तुतीचा यज्ञ आमच्या देवाला आम्हाला अर्पण करायचा आहे. हा एक यज्ञ आहे. हा एक महत्वपूर्ण यज्ञ, महत्वपूर्ण अर्पण आहे. आणि हा यज्ञ कधी कधी केला पाहिजे? यस. हालेलुया. आम्ही कमीत कमी 2 वेळेस तरी हा यज्ञ त्या प्रभूला आम्ही समर्पित केला पाहिजे. कधी कधी आम्हाला वाटतं की आम्ही डोळे बंद करूनच हा यज्ञ आम्ही परमेश्वराला करू शकतो. नाही, आम्ही आमच्या कामामध्ये आहोत, आमच्या अंतःकरणातून आम्ही हा यज्ञ त्या प्रभूला समर्पित करू शकतो. स्तुतीचा यज्ञ प्रियांनो, आम्ही प्रवासामध्ये असताना सुद्धा, आमच्या चालत असताना, गाडीवरती आहोत प्रियांनो, आम्ही कामामध्ये आहोत, आम्ही ज्या ठिकाणामध्ये आहोत, परंतु सर्वात उत्तम आणखी एक गोष्ट की जर आम्ही वेळ काढून प्रभूला स्तुतीचा यज्ञ समर्पित करतो तर ती गोष्ट देवाला नक्की संतुष्ट आहे, नक्की त्याला संतोषकारक हा यज्ञ आहे. आणि म्हणून या वचनामध्ये मला पाहायला मिळतं की म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. हालेलुया. आमच्या जीवनाचा उद्देश काय आहे की आम्ही देवाला संतुष्ट करावा. आणि देवाला संतुष्ट करण्याचं एक महत्वपूर्ण कारण, महत्वपूर्ण यज्ञ कोणता आहे? स्तुतीचा यज्ञ. हालेलुया. आणि आमच्या जीवनाचा उद्देश काय आहे? देवाला संतुष्ट करणं, देवाला गौरव देणं. आणि देवाचा गौरव करणं जर आमच्या जीवनाचा उद्देश आहे तर याचा एक महत्वपूर्ण भाग आम्हाला या वचनातून पाहायला मिळतं की आम्ही प्रत्येकाने देवाला स्तुतीचा यज्ञ आम्ही नित्य अर्पण करायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. फक्त आम्ही आनंदित आहोत त्याच वेळामध्ये नाही, आम्ही संकटात आहोत, दुःखात आहोत, क्लेशामध्ये आहोत, आजारपणामध्ये आहोत, आम्ही किती चिंता आणि काळजीमध्ये आहोत. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो, तुझा गौरव आम्ही करतो.
हालेलुया. हा यज्ञ आम्ही नित्य अर्पण करावा. सो हा तिसरा यज्ञ आहे, स्तुतीचा यज्ञ. त्यानंतर आणखी एका यज्ञाबद्दल सांगितलेलं आहे फिलिप्पियरास पत्र अध्याय 2 आणि वचन 17 मध्ये. फिलिप्पी चॅप्टर 2 वर्स 17. तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वतः अर्पिला जात आहे, तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करीतो. आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्या बरोबरही आनंद करा. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये पौल फिलिप्पीच्या मंडळीला तो लिहित आहे की तुमचा विश्वासाचा यज्ञ तुम्हाला अर्पण करायचा आहे. हालेलुया. विश्वासाचा यज्ञ आम्ही कसा अर्पण करू शकतो? यस, विश्वासाचा यज्ञ आहे. आता हा यज्ञ कसा अर्पण करायचा आहे सांगता येईल काही? आणखी? ओके, आणखी? यस, विश्वासाचं यज्ञ आम्हाला अर्पण करायचं आहे. ओके. बऱ्याच वेळेस प्रियांनो आमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती उद्भवते की आम्हाला वाटतं की आता ही गोष्ट शक्य नाहीये. बरोबर आहे. अशक्य अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये उद्भवतात. अनेक वेळेस प्रियांनो अशा गोष्टी येतात की आम्हाला वाटतं की आता ही गोष्ट होऊ शकत नाही, असं घडू शकत नाही, ही गोष्ट अशक्य आहे. परंतु प्रियांनो, जसं परमेश्वराचं वचन आम्हाला याकोबाच्या पत्रामध्ये पाहायला मिळतं की विश्वासाची प्रार्थना दुःखनितास वाचविते. आणि त्याने पापे केली असली तरी प्रभू त्याला क्षमा करतो आणि त्याला तो बरं करतो. राईट. सो विश्वासाच्या द्वारे आणखी प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की अनेक वेगवेगळ्या प्रकारची पवित्र शास्त्रामध्ये कृपादान आहे. आणि या कृपादानांपैकी एक कृपादान आहे ते म्हणजे विश्वास. हालेलुया. जर विश्वास नाहीये तर प्रियांनो आमचं ख्रिस्ती जीवन नाहीये. हालेलुया. ती काय आहे? ऍक्टिंग आहे. हालेलुया. विश्वासा वाचून प्रियांनो त्या परमेश्वराला आम्ही संतोषू शकत नाही, त्याला संतुष्ट आम्ही करू शकत नाही. आणि म्हणून हा यज्ञ आम्ही त्या प्रभूला समर्पित करणं गरजेचं आहे. हो प्रभू, मी तुझ्या वाचून कोणावरती विश्वास करत नाही. हालेलुया. मी तुझ्या वाचून कोणावरतीही मी विश्वास करत नाही. केवळ तूच जिवंत देव आहे, केवळ तूच सर्वसमर्थ देव आहे. हालेलुया. अब्राहमाला परमेश्वराने सांगितलं, मी दाखवेल त्या देशामध्ये तुझा त्या मार्गाने चल. अब्राहमाने विश्वास केला परमेश्वरावरती. त्याला माहिती नव्हतं की कुठं जायचं आणि परमेश्वराने त्याला सुरुवातीला सांगितलंही नाहीये की त्याला कुठं जायचंय. फक्त परमेश्वर त्याला मार्ग दाखवत होता. हालेलुया. इस्रायल लोकांना सुद्धा माहिती नव्हतं की कनानाला कसं जायचंय. कदाचित प्रियांनो मोशेला ही गोष्ट माहिती असेल, परंतु परमेश्वराने त्यांना वळसा घालून नेलं. तो मार्ग परमेश्वराने दाखवला. परमेश्वरावरती मोशेने विश्वास केला, परमेश्वरावरती प्रियांनो यहोशवाने विश्वास केला आणि परमेश्वराने त्या समृद्ध देशामध्ये त्यांना नेलं की ज्या ठिकाणामध्ये दुधामधाचा प्रवाह वाहणाऱ्या नद्या होत्या. हालेलुया. विश्वासाचा यज्ञ अर्पिल्या वाचून प्रियांनो आम्ही परमेश्वराने जो वचनदत्त देश आमच्यासाठी दिलेला आहे त्या देशापर्यंत आम्ही जाऊन पोहोचू शकत नाही. हा विश्वासाचा यज्ञ आम्हाला रोज अर्पण करायचं आहे. हालेलुया. हालेलुया. त्यानंतर